नमस्कार, होमशेफ अनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज नागपंचमी विशेष आपण पुरणाचे दिंड आणि पुरणाचे कडबू या 2 रेसिपीज बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण एकदा बघून घेऊया. पुरणासाठी आपल्याला 1 कप हरभऱ्याची डाळ मी इथे घेतलेली आहे. ज्या कपाने मी इथे गूळ मोजून घेतला आहे त्याच कपाने हरभरा डाळ घेतलेली आहे. 1 कप गूळ आणि 1 चमचा मी जायफळ आणि वेलची पूड अशी एकत्र करून घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही अर्धा चमचा. तर सगळ्यात आधी आपल्याला हरभरा डाळ अशी छान भिजवून ठेवायची आहे. 5 ते 6 तास ती छान भिजली गेली पाहिजे. भिजल्यानंतर ती अशी फुगून येईल. आणि आता आपल्याला ती हरभरा डाळ कुकरला छान शिजवून घ्यायची आहे. त्याच्या आधी मी त्यात पाव चमचा हळद घातली आहे आणि आता कुकरला 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये ती छान शिजेल. आता आपण दिंड आणि कडबू याच्या आवरणासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. सगळ्यात आधी 1 कपभर गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. त्यामध्ये एक साधारण पाव चमचा मीठ आणि मी इथे 2 चमचे भरून गरम तेलाचं मोहन घालते. एरवी दिंड करताना आपण साधं तेलाचा वापर केला तरीही चालेल, पण आपण हीच कणिक वापरून कडबू देखील करणार आहोत, म्हणून मी आता इथे गरम तेलाचं मोहन वापरलंय. आता तेल जरासं कोमट झाल्यानंतर आपल्याला हे मोहन आपल्या पिठाला सगळीकडे अगदी छान चोळून घ्यायचंय. असं सगळ्या पिठाला तेल छान चोळलं गेल्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी घ्यायचंय आणि ह्या पिठाची छान अशी कणिक भिजवायची. ही कणिक फार घट्ट देखील नको आणि फार सैलही नको. आपली कणिक छान मऊ भिजली गेलेली आहे. आता ती आपण एक साधारण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. आता आपली हरभरा डाळ जी मगाशी कुकरला लावली होती ती छान शिजलेली आहे. ती मी बाहेर काढून घेते. आता एका भांड्यावर चाळणी ठेवून मी या डाळीतलं सगळं पाणी उपसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता डाळीत अजिबात पाणी राहिलेलं नाहीये. मी सगळा कट बाजूला काढलेला आहे. आता ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम फाईन आणि स्मूथ अशी डाळ आपली वाटून झालेली आहे. आता आपण ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 1 कप गूळ घालून डाळ आणि गूळ एकत्र शिजवत ठेवणार आहोत. हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय आणि हे मिश्रण घट्ट होत आल्यावर किंवा भांड्याला कडेने सुटल्यावर त्यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पूड घालणार आहोत. आता आपलं हे पुरण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि आपलं पुरण परफेक्ट झालंय हे ओळखण्यासाठी पुरणाच्या बरोबर मध्ये एखादा चमचा किंवा डाव असा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार झालं. 15 मिनिटं झालेली आहे. आपली कणिकही छान मुरली आहे, अगदी मऊ झाली आहे. आता आपण लाटायला घेऊया. सगळ्यात आधी मी छोटा इथे गोळा घेतलाय आणि त्याला किंचित तेल लावून आता मी तो लाटणार आहे. आपल्याला खूप पातळही लाटायचं नाहीये आणि खूप जाडही लाटायचं नाहीये. असं पूर्ण लाटून झाल्यानंतर आपल्याला मधोमध त्यात पुरण भरायचंय. असं बरोबर मधोमध पुरण भरून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही ज्या समोरच्या बाजू आहेत त्या एकमेकांवर दुमडून घ्यायच्या आहेत आणि असं चारी बाजूनी दुमडून झाल्यानंतर हे झालं आपलं पुरणाचं दिंड, म्हणजेच पुरण पॉकेट तयार. मी आणखीन एक पारी लाटून घेतलेली आहे आणि बरोबर मध्ये पुरणही भरलेलं आहे. आता आपल्याला याची पुरणाची करंजी म्हणजेच कडबू करून घ्यायचंय. मी याला करंजीचा आकार देत सगळ्या बाजूनी व्यवस्थित बंद करून घेते आणि आता
कातण्याने त्याच्या कडा कापून घेणार आहे. हा झालाय आपला कडबू अगदी व्यवस्थित तयार. आणखीन एक कडबू करणार आहोत, पण त्याला जरा वेगळं डिझाईन करणार आहे. नेहमीप्रमाणेच पारी लाटून बरोबर मध्ये पुरण भरून घेतेय. करंजीप्रमाणे सगळ्या बाजूने व्यवस्थित पारी बंदही करून घेतेय. आणि आता एखाद्या काट्या चमच्याने त्याच्या कडांवर असा दाब देते. आता तोच काटा चमचा उलटा धरायचा आहे आणि समान अंतरावर ही पारी आतमध्ये ढकलायची, जेणेकरून त्याला असा छान पाकळीसारखा आकार येईल. अशा प्रकारे आपला हा दुसरा कडबू मस्त तयार झालाय. असे सगळे कडबू मी तयार करून घेतले. आता आपण केलेलं जे दिंड आहे ते वाफवायला घेऊया. एका केळीच्या पानाला तेल लावून मी ते पान कुकरच्या एका डब्यामध्ये ठेवलंय आणि आता त्यात दिंड ठेवून मी ते कुकरमध्ये एक साधारण 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. कुकरचं झाकण लावताना त्याची शिट्टी मात्र काढायची. आणि आता हे मी मोजून 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. तोवर आपण आपले कडबू तळायला घेऊया. एका कढईमध्ये मी कडकडीत असं तेल तापवून घेतलेलं आहे आणि तयार कडबू त्यात तळायला घेते. झाऱ्याने आपल्या कडबूवर असं तेल उडवत राहायचंय, जेणेकरून त्याची पारी छान फुलेल. असा छान सोनेरी रंग येईस्तोवर आपल्याला हे कडबू तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान खमंग तळलं गेलंय. अशाच प्रकारे मी तयार असलेले सगळे कडबू तळून घेणार आहे. आपले सगळे कडबू आता मस्तपैकी तळून झालेले आणि 15 मिनिटंही होऊन गेलेली आहेत. दिंड सुद्धा छान वाफवून झालेली आहेत. तुम्ही बघू शकता. तयार पुरणाचे कडबू आणि दिंड ही साजूक तुपाबरोबर खायची पद्धत आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि दिंड आणि कडबू नक्की करून बघा.